कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि संक्रांतीच्या पर्वणीवरती योगायोग साधणारा आजचा हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकाननं चारुहासं परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सियाराममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी करहु प्रणाम जोरी जुग पानी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल बिहारी
मंगल भवन अमंगल मंगल भवन प्रभु दर्शन बिहारी प्रभु दर्शन बिहारी मंगल सब जग जानी करहो प्रणाम जोरी जुगपानी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अभंग या अभंगाच्या माध्यमातून संक्रांतीचा पर्वकाळ परमार्थ जीवनामध्ये कशा प्रकारे साधलेला आहे याचं मीमांसा प्रस्तुत अभंगामध्ये महाराज या ठिकाणी करतात। ज्या निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे सर्वांना ज्ञात आहे, पण तरीही वक्ता या नात्यानं त्या विषयाला स्पर्श करणं हे कर्तव्य ठरलं जातं। या न्यायाने परमपूज्य सरजूदास महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशरोहण व अखंड हरिनाम सप्ताहाचं वर्ष हे चौथं आहे आणि ज्यांनी हे निवेदन केलं आहे या संस्थांचे मठाचे जे मठाधिपती आहेत ते आमचे मोठे गुरुबंधू महंत स्वामी सर्वानंद सरस्वतीजी महाराज। इथं चूक झालेली, गिरी नाही सरस्वती पाहिजे, नंतर होऊन जाईल। तर सर्वानंद सरस्वतीजी महाराज, गिरीजी महाराज, तर यांनी फार मोठं एक खूप निवेदन केलेलं आहे इथे आणि महाराजांचा खूप कष्टाळू स्वभाव आहे, साधं राहणं आहे पण कष्ट खूप त्यांच्या जीवनामध्ये आहेत, कष्टाळू स्वभाव आहे। विठ्ठला विठ्ठला आणि श्री संत सरजूदास महाराज तपोभूनी वारकरी शिक्षण संस्था त्रिवेणी संगम साशेगाव मनोर आणि साळेगाव या जॉईंटवरती त्रिपुटी ज्याला ग्रंथांमध्ये म्हणतात या त्रिपुटीच्या अधिष्ठानावरती आणि हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। दुसऱ्या दिवसाची सकाळची आणि पहिल्या क्रमांकाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे। अगदी वेळेच्या आत, बाहेर नाही, वेळेच्या आत एक 25, 30, 40 मिनिटाच्या आसपास सेवा इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे। या अभंगामध्ये महाराज म्हणतात की संक्रांतीचा पर्वकाळ या अभंगामध्ये महाराज साधलेला आहे असं म्हणता येईल। उपस्थित सर्व गावातील, संस्थेतील आणि परिसरातील नामवंत गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मृदंगाचार्य महाराज, दोन्ही चाल म्हणलेले गायनाचार्य महाराज, हरिभक्तीपर्यंत महाराजांची उपस्थिती आहे। पेटीवादक विनीकरी महाराज, चौबदार मामा, मंडपवाले भाऊ आणि सर्व संस्थेतील साधक, विद्यार्थी मंडळी, वडीलधारी मंडळी, पुरुष वर्ग, सर्व मातृशक्ती, सर्वांना नमस्कार करून आपण आपल्या सेवेकडे वळूया। विठ्ठल विठ्ठल आज पर्वणी आहे, ज्याप्रमाणे शिवरात्र आहे, रामनवमी आहे, कृष्णाष्टमी आहे, त्याप्रमाणे संक्रांत ही पर्वणी आहे आजची।
या पर्वणीचा औचित्य साधून आजचा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे। संक्रासुर नावाचा दैत्य आहे, देवीनं मारलेला आहे, आजचा तो दिवस आहे म्हणून संक्रांत आहे। वेगवेगळे या ठिकाणी प्रस्तावना ठेवता येईल या मुद्द्यावरती। संक्रांत संक्रमण आहे, सूर्याचं धनु राशीमधून मकर राशीमध्ये आज सूर्य चाललेला आहे म्हणून संक्रांत। तिसरा एक मुद्दा असा आहे, उत्तर आयन आज आरंभ आहे, दक्षिण आयन आज संपलेलं आहे काल, आज उत्तर आयनाला काय आहे सुरुवात झालेली आहे। अध्यात्मामध्ये याचं चिंतन असं आहे, जीवदशा म्हणजे दक्षिण आयन आहे आणि ब्रह्म अवस्था म्हणजे उत्तर आयन आहे। विठ्ठल सर्वानंद महाराजांनी कार्यक्रमाचं निवेदन फार बरगतच ठेवलेलं आहे। मला तर असं वाटतं एका दिवसातले 3 कीर्तन म्हणजे मला वाटतं का हो पोलीस पाटील, ही आपल्या परिसरातली म्हणण्यापेक्षा जिल्ह्याचीच पहिली वेळ काय करू 3 कीर्तन सांगणारे सांगतील पण बसणारे न कौरक दम धरायचे। अर्थात फार मोठा तुमचा उत्साह आहे आणि उत्साहाच्या योग्यतेचे आमचे महाराज सुद्धा आहेत बरं का। एकदम साधारण व्यक्तिमत्व आहे त्यांचं, साधारण। खूप दिवसापासून आम्ही त्यांना पाहतो, पांढऱ्या कपड्यात होते, आता ते आमचे झाले, आम्ही त्यांचे झालो। हो, जीवनाचं सार तरी काय हो। डोंगरेजी महाराजांनी सुद्धा शेवटी भगवे वस्त्र घेतले होते। कोणी कोणी द्वेष करतं, भगवे पाहिले की आपल्यातले द्वेष करीत राहतात। द्वेष केल्यानं कोणाची कोणी उंची खेचून घेऊ शकत नाही, उलट आपली उंची कमी होत असती। विठ्ठल अशा प्रकारे आपल्या गावाला लाभलेले आहे 2-5 वर्षापासून महाराज। आनंदाची गोष्ट आहे। महाराजांना नमो नारायण प्रणाम करून या ठिकाणी सेवा आपली। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे। आजची ही पर्वणी आहे आणि आजची ही संक्रांत असल्यामुळं कीर्तनाचा सब्जेक्ट प्रतिपाद्य विषय आज संक्रांतीच्या आसपास आपल्याला 25-40 मिनिट बोलायचं आहे, त्याच्या आसपास चालायचं आहे। आजचा दिवस म्हटलं की सर्वांना ज्ञात आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड। आता इथं द्विरुक्ती नाही बरं का, द्विरुक्ती हा दोष असतो। गोड आणि गोड 2 शब्द आलेले आहेत बरं का, तर गोड आणि गोड बोला, इथं द्विरुक्ती दोष नाही। गोड हे 2 शब्द इथं स्वतंत्र अर्थानं वापरलेले आहेत वापरणाऱ्यांनी। गोड काय आहे, भगवंत आणि भगवंताचं नाव गोड आहे, हे पहिला गोड शब्द। आणि गोड जो परमात्मा, ज्या बोलण्याने त्या गोडाची प्राप्ती होते, असं गोड बोला म्हणजे दुसरा गोड शब्द आहे। विठ्ठल गोड बोलणं तुमची आमची आजची परिभाषा एकदम वेगळी झालेली आहे। आलं की आमचं कौतुक करा, आम्हाला फार छाताडावर घ्या, आम्हाला लगे बसायला द्या, चहा प्यायला द्या, काय चाललं काय नाही, अमकं तमकं तमकं। लोक सुद्धा म्हणतात महाराज किती गोड बोलते तो। हे गोड नाही, हे तुम्हाला गोड बोलून लुटी नाही। गोड बोलणं कशाला म्हणतात, ज्यामध्ये आमचा उद्धार आहे। आणि असं बोलल्या जातं, मग असं बोलणं प्रसंगी कठीण जरी बोलणं असलं पण तरी सुद्धा ते कशात मोडतं, हा गोड मध्ये बोलल्या जातं। नाथमारा सुद्धा हरिपाठामध्ये शिव्या जरी दिल्या पण त्या शिव्याने गोडाची प्राप्ती, म्हणून त्या शिव्या सुद्धा काय आहेत, गोड गोड बोलामध्येच मोडतात। हा काय माय गेले होते भूतापाशी, 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 काय माय गेले होते, काय माय गेले होते भूतापाशी, काय माय गेले होते भूतापाशी, हरि नये मुखासी हरि मुखा, हरि नये मुखासी
गोड म्हणजे भगवंत आणि भगवंताचं नाम गोड आहे. हा त्याला आपण पर्वणी म्हणतो, पर्वकाळ म्हणतो. आणि साधनेला बळ देणारे दोन घटक म्हणजे देश आणि काल. देश म्हणजे भारत देश, नेपाळ असे देश नाही. देश म्हणजे त्याला जागा म्हणतात, भूमी. याला भूमी आणि काळ यांचं एक प्रकारे बळ घटक असतं. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः काळ सारवा चिंतने. एरवी साधना केलेली पण आजच्या दिवशी संक्रांतीच्या पर्वणीवर केलेली साधना ही हजारो पटीनं फळ देणारी आहे. साधनेचं बळ वाढवणारी आजची ही पर्वणी आहे. आणि मग महाराजांना विचारलं, महाराज आजची ही संक्रांत आहे, पण ही संक्रांत तुमची ही पर्वणी कशा प्रकारे साधलेली आहे? तेव्हा महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात उत्तर दिलं. रूपक अलंकार साधलेला आहे. उपमान आणि उपमे जेव्हा यांचा हे दोघेही अभेद आहे, यांच्यामध्ये भेद नाही अशी कल्पना करून जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा रूपक अलंकार साधलेला असतो. देव तिळामध्ये आला हे उपमान आहे, पण सिद्धांत याचा नेमका कोणता आहे? त्याला उपमे म्हणतात. देव आज तिळामध्ये आलेले आहे. सिद्धांत असा आहे, दोन प्रकारे याचं चिंतन आपण करूया. तिळामध्ये आला, तीळ म्हणजे जीव, देव आमच्यामध्ये आले असा एक अर्थ. आणि तिळी येणे अशी एक म्हणे, अलीकडे ही म्हण नाही पण जुनी म्हणे, कोशामध्ये त्याचा अर्थ आलेला आहे. तिळी येणे म्हणजे प्राप्त होणे. तर देव तिळी आला, तिळी येणे म्हणजे प्राप्त होणे, देव तिळे आला म्हणजे देव आम्हाला प्राप्त झालेला आहे असा अर्थ आहे. विठ्ठल बर, देव तीळ म्हणजे जीव, जीवामध्ये आलेला आहे. बरं, याच्यापूर्वी नव्हता का? तर याचा अर्थ असा आहे, देव नित्य अपरोक्ष आपल्यासाठी. अपरोक्ष जीवत्व हे अपरोक्ष आहे आणि देव हे परोक्ष आहे. थोडं वरतून जाईल पण ऐकण्याची सवय माणसाला असावी. देव हा परोक्ष आहे तुमच्या आमच्यासाठी, आणि जीवत्व म्हणजे दुःखत्व हे अपरोक्ष आहे आपल्याशी. मग देवाचा परोक्षपणा निघून गेला आणि जीवाच्या ठिकाणी देव हा अपरोक्ष रूपाने आरूढ झालेला आहे. याला म्हणतात देव तिळी आला. देव आमच्यामध्ये आलेला आहे. यामध्ये प्रश्न असे आहेत की महाराज, देव जीवामध्ये आलेला आहे, पण देव तर सर्वांच्याच ठिकाणी आहे. भगवंताचं व्यापकत्व एवढं आहे
की त्यापासून छोटासा तीळ सुद्धा बाजूला नाही. मग देव तिळी आला अशी भाषा तुम्ही का वापरता? व्यापकत्व भगवंताचा औपनिषदी सिद्धांतामध्ये वर्णन केलं आहे. अनोरणीयान महतो महियान आत्मासे जंतोर निहतो गुहायाम तमक्रतो पश्यती आत्मशोको. उपनिषदकारांनी वर्णन केलं आहे भगवान परमात्मा खूप व्यापक आहे. मग या व्यापकतेमध्ये तीळ सुद्धा आता बाजूला राहिलेला नाही, तीळ त्याच्यातच आला. मग देव तिळी आला असं तुम्ही का म्हणतात? असे बरेचसे यामध्ये छोट्या छोट्या शंका आहेत. महाराज म्हणतात की विशेष रूपाने भगवान परमात्मा आमच्यामध्ये आलेले आहेत, विशेष रूपाने साक्षात्कार झालेला आहे. देव तिळी आला, देवाची प्राप्ती आम्हाला झालेली आहे. देव जरी सर्व ठिकाणी व्याप्त आहे, देव सिद्ध जरी असला, असे पा सांख्यशास्त्रातलं चिंतन थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. भगवान परमात्मा तुमच्या आमच्यासाठी साध्य आहे का सिद्ध आहे? पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, साध्य का सिद्ध? तर याचा अर्थ असा आहे, मृदंगाचार्य महाराज शंका कीर्तनकारांना तयार करायची असते, समाधानही साध्य सिद्ध हे थोडस जाड शब्द आहे. मग देव सिद्ध आहे, संसारातल्या वस्तू साध्य आहे. साध्य त्याला म्हणतात जे आमच्या जवळ नाही आणि ते आम्हाला आता मिळवायचंय, ती वस्तू आमच्यासाठी काय साध्य? जे आमच्या जवळ नाही आणि ते आम्हाला काय करायचंय, मिळवायचंय. मग या लक्षणामध्ये अख्खा संसार येतो. या शरीरापासून हे सगळं ब्रह्मांड, हे नाही ते नाही, मोबाईल नाही घ्या, टीव्ही नाही घ्या, घर नाही बांधा म्हणजे घ्या, 4 हात करा, मुलगा नाही घ्या, मुलगा झाला, सगळं घ्या, जमीन घ्या, गाड्या घ्या, घोड्या घ्या, कीर्ती घ्या, सगळं घ्या, नाही आणि ते घ्यायचं आहे. संसारामध्ये सगळं साध्य आहे, पण परमार्थामध्ये इथं साध्य काही नाही, इथं सिद्ध आहे. आचार्य वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णांचं एक वाक्य मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सिद्ध, एखाद्या वेळेस वस्तू सिद्ध जरी असली पण ती जर प्रत्यक्ष जर होत नसेल, वस्तू सिद्ध असूनही जर ती अनुभूतीला येत नसेल तर मग तिथे विचार करावा लागतो. चैत्राच्या महिन्यामध्ये दुपारच्या 12-1 वाजता सूर्य मस्तकावर डोक्यावरती आकाशात आहे, पण ढगाने तो झाकलेला आहे. पोलीस पाटील, मग आता अशा चैत्राच्या महिन्यामध्ये 12-12:30 वाजता जर आपल्याला त्या सूर्याचं दर्शन करायचं आहे तर सूर्य पुन्हा उगवला पाहिजे का असलेले ढग बाजूला झाले पाहिजे? हा, याला फलव्याप्यत्व म्हणतात. विठ्ठल परमपूजनीय ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजींचं वाक्य मला एक स्मरणामध्ये इथं येत आहे. इथं सूर्याला नाही प्राप्त करायचं आता आयुष्यभर फक्त ढगाला बाजूला करायचा आहे. परमार्थामध्ये आल्यानंतर काय मिळवायचंय हा विचार येथे नाहीच. येथे काय काय घालवायचंय, येथे काय काय घालवायचं आहे. कारण ज्याला मिळवायचंय तो भगवान परमात्मा जवळ आहे. जगाची आहे तो भगवान परमात्मा नित्य आपल्याशी आहे. तो सिद्ध आहे. अधिकारी श्रीगुरु आणि अधिकारी शिष्य असेल तर त्या ठिकाणी गुह्यम आख्याती आणि गुह्यम पृच्छती. कानावचनाची भेटी
सरीसाची पै किरीटी वस्तू हो नि होती कवन ऐकू जो तुका मनेकानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. श्री गुरु शिष्याला सांगतात बाबा तेच तत्व तू आहेस. तत्वम अशी हे तत्व तू आहेस. ही सिद्धता या ठिकाणी महाराज म्हणतात. मग असं जर तत्व हे आहे सिद्ध, आमच्यापासून ते जवळ नाही, आमच्यापासून ते दूर नाही असं म्हणण्यापेक्षा जीवाचं ते मुद्दल असं स्वरूप आहे. मग एवढं असूनही देव तिळी आला अशी परिभाषा महाराज का वापरतात? सिद्ध असूनही मग देव आमच्यात आला ही परिभाषा का? याचं समाधान असं आहे की प्राप्त वस्तू सुद्धा काही कारणाने अप्राप्त झालेली, काही अडथळे मध्ये असल्यामुळं सिद्ध वस्तू सुद्धा ती व्यवहारामध्ये प्रत्यक्ष होत नाही. मग यासाठी न्यायशास्त्रकार वर्णन करतात 8 कारण आहेत. अतिदुरात, अतिसामिप्यात, इंद्रियाघात, मनोनवस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, समानाभिहाराच्य वगैरे. हे सर्वचे सर्व आपल्याला कारण इथं पाहायचं नाही. त्यातलं एक कारण पाहायचं आहे व्यवधान. आणि व्यवधान म्हणजे प्रतिबंध. आणि प्रतिबंध 3 प्रकारचा आहे, भूत भविष्य वर्तमान. या तिन्हीपैकी वर्तमान प्रतिबंध फार कठीण आहे. पंचदशीकारांनी वर्णन केलं आहे. विषयासक्ती लक्षण, विषयाची आसक्ती, देहाची आसक्ती, जगाची आसक्ती. परमात्मा सिद्ध असून सुद्धा आणि तो का अनुभूतीला का येत नाही? याला कारण आहे विषयासक्ती. आयुष्यभर फक्त ही विषयासक्ती घालवायची आहे. विषयासक्ती बहुनाम जन्मनाम आणते. ही परिभाषा प्राप्तीसाठी नाही, प्राप्तीमध्ये जे जे अडथळे ते दूर करण्यासाठी बहुनाम जन्मनाम आणते. विठ्ठल की देहाची आसक्ती, विषयाची आसक्ती फार मोठी मध्यंतरी. आणि नेमके आपले प्रयत्न इथं नाही आणि प्रयत्न आपले अनाठायचा. मनामध्ये जे देहाची आसक्ती आहे, विषयाची आसक्ती आहे, लोकांनी आमच्याकडे यावं, लोकांनी आमचं कौतुक करावं, निंदा कुणीही करू नये अशी जी इच्छा आहे मनाची, प्रत्येक इंद्रियांची जी बहिर्मुखता आहे, वेदामध्ये गोड वर्णन केलं आहे. या इंद्रियांची ठेवणच अशी. परांची घाणी व्यतृणा स्वयंभू तस्मात परं पश्यतीनांतरात्मान. हे तुमचा आमचा दोष नाही, ब्रह्म सर्व बाहेर केले. जसं आता भाऊंचे हे मंडप आणि सौंड यांचे तोंड पा मधी, पण करणे असते पा वरती आहे का भाऊ करणे? त्या करण्याचे तोंड मधील का बाहेर? हा बाहेर. वा, करण्याचे तोंड कसे आहेत? बाहेर. तसे इंद्रियांचे तोंड त्या करण्यासारखे सगळे बाहेर आहेत. आणि मग सहज इंद्रियांची बहिर्मुखता ही सिद्ध आहे. सहज ठेवणच अशी आहे. कान बाहेरच ऐकतात, मध्येही ऐकण्यासारखं काही आहे, पण कान तिथं जायला तयार. त्याला कारण ब्रह्मदेवाने रचनाच अशी केलेली आहे. डोळे बाहेरच पाहतात, पण डोळ्यामध्ये सुद्धा काहीतरी पाहण्यासारखं तत्व आहे. पण तिथे माणसाला शेजाऱ्याच्या घरामध्ये डोकून पाहण्याची जास्त आतुरता असते. स्वतःच्या घरात डोकून पाहायला त्याला वेळ नसतो. बरोबर आहे ना? तशी ही स्थिती आहे. आपले इंद्रिये हे मध्येही काहीतरी अधिष्ठान आहे, तिथं जायला तयार नाहीत. त्यांना बाहेर पाहण्यात मजा आहे. बाहेर पाहतात. कान बाहेरच, हा, डोळे बाहेरच, पाय बाहेर, हात सगळं बाहेरचं. आणि परमार्थ त्याला म्हणतात, जे इंद्रिय स्वभावानं बाहेर धावतात त्यांना पुन्हा जवळ घेणं आणि त्यांना पुन्हा त्यांचे तोंड मागं करून त्यांना मध्ये नेणं, त्याला म्हणतात परमार्थ. पाण्याच्या प्रवाहाने पोहता येणं थोडं सहज आहे, पण प्रवाहाच्या विरोधात पोहायचं असलं ना, मग त्याला म्हणावं लागतं बहुना जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. कोणीतरी एखादा इथपर्यंत येतो.
आणि मग हे सर्व अडथळे दूर करता 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 महाराजांनी सांगितलेलं आहे, रात्रंदिवस गोड जीव झाला. गोड स्वरूप असणारा, पहिला गोड शब्द, गोड स्वरूप असणारा जीव, पण मध्यंतरी काही कारणाने हा कडू झालेला आहे जीव. विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडो जीवासी, मध्ये असं काहीतरी बराचसा संग घडला या जीवाला. आणि गोड सुख स्वरूप असणारा जीव, आनंद स्वरूप असणारा जीव, गोड स्वरूप असणारा जीव काही कारणाने कडू म्हणजे दुःखी झालेला आहे, दुःखी झालेला आहे. ते कारण या ठिकाणी निघून गेलं आहे. गोड जीव झाला. आता गोड असणारा जीव पुन्हा देवाच्या प्राप्तीने तो गोड स्वरूप झालेला आहे. गोडे गोड जीव झाला. आणि या ज्या पर्वणीवरती हे साधलेलं आहे संक्रांतीच्या, ती पर्वणी आमची एक साधल्या गेलेली आहे. अभंगाचं दुसरं चरण.
वस्तू त्याला आपण नाही म्हणतो हा तो असतो तिथे काय तो हा तिथे अंगुली निर्देश जवळ आहे हा सर्वदर्शक नामामध्ये साधला पर्वकाळ 3.5 हाताचा हा जो देह भगवान परमात्म्याने ज्या कामासाठी दिलेला आहे नरदेह हाच पर्वकाळ तो आम्हाला या जन्मामध्ये साधलेला आहे देवप्राप्ती याच जन्मात तुकाराम महाराजांना झाली म्हणून या शरीराकडे हा असा उद्देश करून साधला हा पर्वकाळ जे आम्हाला करायचं होतं तुकाराम महाराज म्हणतात ते आम्हाला आता काय आहे प्राप्त झालेलं आहे प्राप्त आता ही प्राप्ती 2 प्रकारची संसारातली प्राप्ती आणि परमार्थातली प्राप्ती संसारातलं साधन आणि परमार्थातलं साधन संसारामध्ये जे प्राप्त केल्या जातं प्राप्त केल्या जाणारी वस्तू आणि ज्याला प्राप्त झालेली आहे तो मनुष्य असं द्वैत संसारातली प्राप्ती ही भेदपूर्वक असते पण परमार्थातली प्राप्ती ही अभेदपूर्वक असते अभेदपूर्वक मग प्राप्ती कशी गंगेला समुद्राची प्राप्ती झाली काय झालं पुढं अहो गंगा समुद्र झाली तिथं भेद राहिला अवघ्या गंगेला समुद्राची प्राप्ती झाली आता ही प्राप्ती पोलीस पाटील इथं दोईत नाही समुद्राची प्राप्ती झाली म्हणजे गंगा कोण झाली समुद्र झाली परमार्थातली प्राप्ती ही अभेदपूर्वक आहे देव पाहावया गेलो देव पाहावया गेलो जपी तपी पाहण्यासाठी गेले पण ते देव स्वरूप झाले साधला हा पर्वकाळ त्याचा परिणाम काय झाला गेला अंतरीचा मळ अंतरीचा मळ आहे आता मळाचं इथं नाव नाही घेतलेलं तसे ग्रंथांमध्ये प्रामुख्याने 3 मळ आहे मळाचा मळ विक्षेपाचा मळ आणि आवरणाचा मळ मलत्व ही जाती जेथे 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 आहे तो सर्व अंतकरणातला मळ आमचा निघून गेला आहे गेला अंतरीचा मळ महाराज म्हणतात की संक्रांतींच्या पर्वणीवरती अजून काय काय साधलेलं आहे अभंगाचं
एका स्नानेंची खुंटले. आणि शेवटी महाराज या ठिकाणी सांगतात, ऐकू द्या थोडा. तुका म्हणे वाणी तुका म्हणे आहे. मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, बाबाजींचा महाराजांचा स्वामींचा खूप कष्टाळू स्वभाव आहे आणि नम्रता भरपूर आहे. योग्य ठिकाणी योग्य महात्मा तुम्हाला आलेले आहे. आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला फक्त आता ब्रह्मानंद यांच्या संगतीमध्ये सेवन करायचं हो, कारण महाराजांचं कष्टाळू प्रवृत्ती जास्त आहे
आणि सर्व काही आहे. आम्ही आहे तर आम्ही फक्त लाईट राईस प्लेट शेंडे खातो आम्ही. देवानं सगळं दिलेलं आहे, मग सर्व ठिकाणी आम्ही नाही. पण बाबाजींचं एकदम खूप, आणि 2-3 वर्षापासून दीक्षितही झालेले आहे. दुधामध्ये काय पडलं, साखर पडलेली आहे. तर आनंदाची गोष्ट आहे. बोरसरला आले, खाली बसत होते, म्हटलं आता क्वार्टर बसा, तुम्ही आमच्या बरोबरीचे झाले आता. हो, म्हणून आमचे मोठे श्रेष्ठ गुरुबंधू